एसटीची भाडेवाढ जाहीर करण्यात आली असून आता नवे दर लागू करण्यात आले। त्यानुसार आता एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ झाली। नवे दर कसे असणार आहेत आपण त्यावर एक नजर टाकणार आहोत। एसटी मधून आता प्रवास करायचा असेल तर प्रति टप्पा 6 किलोमीटरसाठी भाडं आकारलं जातं। बसचं सध्याचं भाडं 8.8 रुपये 70 पैसे इतके ते आता 11 रुपये असेल। त्यामुळे एसटीनं प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात। दरम्यान या भाडेवाढीबाबत प्रवाशांना नेमकं काय वाटतं आम्ही जाणून घेतले। पाहूयात रत्नागिरीतले प्रवासी काय म्हणतात। आम्ही पुण्यावरून आलोय, इथे रत्नागिरीला पोहोचलो। इथून आता गणपतीपुळेला जायचं आहे। पण आता ही जी रात्रीपासून जी दरवाढ झालेली आहे 15%, ती सर्वसामान्यांना खूप जास्त होणार आहे आणि त्याचा आर्थिक भुर्दंड निश्चितच सगळ्यांवर पडणार आहे आणि आर्थिक जो बजेट आहे तो सर्वसामान्यांचा कोलमडणार आहे। तर जळगाव बस स्थानकावरील प्रवासी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं काय म्हणणं आपण तेही पाहूया। लाडक्या बहिणीचे पैसे दे पण सगळी महागाई करून टाकली आमची। आम्हाला भाडे वाढ करून टाकले, कमी भाडे पाहिजे होते। कमी पाहिजे होतं मग पण अगोदरच 50% सवलत दिली ना तुम्हाला। सवलत दिली पण मग ते काहीच पुरत नाही ना दादा आम्हाला। पुरत नाही काय पुरतंय? महागाई मन तशी वाढून गेली आहे। हा आणि शेतकरी लोकांना भाव नाही आहे, मालाले भाव नाही आहे। त्यांच्या मालाले भाव दिले त्यांना। मग भाडेवाढ नको पाहिजे होती, कारण लोक शेतकरी आधीच बिचारे कर्जबाजारी होऊन ते त्रस्त झालेले आहेत। लोकांना उत्पन्न आलेलं नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मालाला भाव नाही। इकडे सरकारने सांगितलं कर्ज माफ करतो सरसकट, तेही झालेलं नाही। यांनी सांगितलं की बाबा हे जे आश्वासन दिलं हे आश्वासन पुरे करत नाही। भाडा वाढायला नको पाहिजे होतं, कारण की आता सध्या म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे। पोरं जळगाव येतात, म्हणजे जातात कोणी कॉलेजला जातात, कुठे जातात, मग त्यांना घरून पैसे घ्यावे लागतात। आधीच तर घरी पैसे नाही, मग मुला अजून भाडा वाढ झाल्यामुळे जास्त मग पैसे घरून घ्यावे लागतात। घरच्यांची अडचण असते खूप। पण या सुविधाही द्याव्या लागतात ना एसटी मध्ये। सुविधा तर भरपूर येतो हे नाही, पण मग घरी शेतकऱ्याची बी हालत नाही तेवढी द्यायची घरून मुलांना। तेवढं कॉलेजची फी, क्लासची फी, परत अजून पासेसला फी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।